नमस्कार. मी रवींद्र खांडेकर, साताऱ्याहून मी आलेलो आहे. बाय प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टिंग करतो. त्याचबरोबर काही फ्रीलान्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणि इंडस्ट्रीसारखं वेलनेस इंडस्ट्रीमध्ये पण काम करतो. आणि आजचा जो वर्कशॉप आहे या विषयाशी मी बराचसा फॅमिलियर बिकॉज ऑफ अम्मा भगवान आहे काय, पण तरीसुद्धा जी एनर्जीबद्दल आज दिवसभर चर्चा झाली, ती एनर्जी इन्व्होक कशी करायची, इन शॉर्ट ती मॅनिफेस्ट कशी होऊ शकते आणि ती मॅनिफेस्ट झाल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला काय होतात, विच इज मॅनिफेस्ट अँड विच इज अनमॅनिफेस्ट, हा जो त्यातला डिफरन्स आहे, गॉड आणि डिव्हाइन असं आपण म्हणतो, त्या एनर्जीची ओळख तिकडं व्हायला जे काही प्रयत्न चालले त्या फ्रंटवरती आज वेगळ्या अँगलला हा विषय समजला की हीच एनर्जी जर मी माझ्या कामामध्ये पॅशन म्हणून उपयोगात आणली तर मी अजून काही गोष्टी चांगल्या करू शकेन. ह्या एक गोष्ट मला मेसेज म्हणून आज समजली. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण बाहेरच्यांशी खूपच चांगल्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथं प्रोफेशन येतं, तिथं आपली इमेज येते, तिथं आपलं रेप्युटेशन येतं, पण घरच्या फ्रंटवर आपण कुठं कमी पडतोय हे खऱ्या अर्थानं आज या वर्कशॉपमध्ये कळलं की त्या प्लॅटफॉर्मवरती समजतंय पण वळत नाही. मग ते मुलांच्या बाबतीत असेल, पत्नीच्या बाबतीत असेल, पण त्या ठिकाणी कुठेतरी त्या गोष्टी कमी पडत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात काय आली तर आपल्या ॲटिट्यूडमध्ये आपण नेहमी टेकन फॉर ग्रँटेड धरतो समोरच्याला, आणि जास्त करून घरच्यांनाच ग्रँटेड धरलं जाते, आणि त्या ठिकाणी कुठेतरी ॲप्रिसिएशन कमी पडतंय किंवा आपला अबोला. आणि घरच्यांची एक कायम तक्रार असते की तुम्ही बाहेरच्यांना इतका वेळ देता आणि इतकी बडबड करता की घरातल्यांना बोलायला तुमच्याकडे एनर्जी आहे की नाही, इथनं सुरुवात होती. किंवा घरात आल्यानंतर तुमच्याशी आम्ही बोलायचं की नाही, तुमची स्ट्रेस लेवल काय हे आम्हाला समजत नाही, असा काहीतरी फील असतो. तर त्या ठिकाणी काही इम्प्रूव्हिंग होईल आता या वर्कशॉपवर असं मला लक्षात आलं बेसिकली. आणि पर्पज तुम्ही जे म्हटलात लाईफ टाईम अचिव्हमेंट गोल म्हणून की हू एम आय, मी कोण आहे आणि माझा कोर पर्पज काय असला पाहिजे काय. तर त्या ठिकाणी आजच्या या एनर्जी बुस्टरनं काय झालं की त्या गोष्टी आता आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतील. म्हणजे कसं आहे की एक लॉजिक आहे त्याच्या मागे, सी फील अँड एक्सपिरियन्स, सी फील अँड एक्सपिरियन्स. तर या ट्रॅकवरती आपण कुठं आहोत आणि ती एनर्जी आपण आपल्यामध्ये कशी जनरेट करू शकतो, समोरच्यामध्ये कशी पाहू शकतो. एनर्जी अट्रॅक्ट एनर्जी हे जे काय आहे हे आज समजलं की त्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट आपल्याकडनंच व्हायला पाहिजे, कारण शेवटी विषय येतो तो आपल्यापाशी येतो. बरोबर काय, सुरुवात ही माझ्यात बदल करण्यापासून मग होणार आहे, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर असे काही क्रक्स चांगल्या समजल्या. आणि ऑफकोर्स वी आर एन्जॉईंग ऑल पीपल, यू आर डुईंग वेल अँड एनर्जेटिक वर्कशॉप फॉर अस. आणि सगळ्यात अपील काय झालं, हसलिंग करायला बोलायला खूप आवडेल. ह्या वर्कशॉपला पुन्हा पुन्हा यायला आवडेल ज्या ज्या वेळी शक्य होईल त्याला. आणि आम्ही आता अजून काही लोकांना असं प्रमोट करू आमच्याकडून, कारण ही गरज आहे. आणि ही इतक्या सिम्पल टेक्निक्समध्ये ज्यावेळेला समजतं ना त्याच वेळी ते त्या बॉडी लँग्वेजमध्ये ॲक्सेप्टन्स वाढतो. आणि आजपर्यंत काय झालेलं आहे म्हणजे आज आपल्याकडे मार्केटमध्ये मटेरियल खूप आहे, वेगवेगळ्या प्रकारची बुक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेशनल प्रोग्राम्स आहेत, तुम्ही कुणाला तरी फॉलो करायला प्रयत्न करताय, रोल मॉडेल्स आहेत, पण तरीसुद्धा समथिंग लुझिंग हा एक फील होता ना, तो फील या वर्कशॉपमध्ये अजून कमी झाला. की बाबा येस की काहीतरी आपल्याला जे पाहिजे होतं की जे कळत नव्हतं ती एनर्जी आज नव्याने मिळाली असं म्हणून. मिसिंग कंटेंट्स होते ते कमी झाले थोडेसे. हा एक फील मला या वर्कशॉपचा आहे. थँक्यू व्हेरी मच.